वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे सील्डिंग इफेक्ट. तर पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे सील्डिंग इफेक्ट. तर बघा, सील्डिंग इफेक्ट काय असतो? तर सील्डिंग इफेक्टलाच म्हटलं जातं बेटा स्क्रीनिंग इफेक्ट. काय म्हटलं जातं बेटा? स्क्रीनिंग इफेक्ट. आता हा बघा, सील्डिंग इफेक्ट आणि स्क्रीनिंग इफेक्ट काय आहे बघा. सील्डिंग इफेक्टलाच म्हटलं जातं स्क्रीनिंग इफेक्ट. तर सील्डिंग इफेक्टला सिंपल भाषेमध्ये मानलं जातं बेटा, आपण जे अडथळा वगैरे असतं त्याला काय म्हणतो आपण? सील्डिंग इफेक्ट. म्हणजे सील्ड तयार करणे त्यालाच काय म्हणतो बेटा आपण? सील्डिंग इफेक्ट. आता बघा, सील्डिंग इफेक्ट काय असतो बघा. हा तुमचा न्यूक्लियस आहे. कोण आहे बेटा? हा न्यूक्लियस. हे तुमचे आहेत इलेक्ट्रॉन, हे पण आहे तुमचे इलेक्ट्रॉन, आणि हे पण काय तुमचा इलेक्ट्रॉन. हे जो आहे बेटा तुमचा आहे हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कुठला इलेक्ट्रॉन आहे बेटा तुमचा? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि हा जे दोन आहेत बेटा हा आहेत तुमचे इन्नर इलेक्ट्रॉन. कुठले इलेक्ट्रॉन आहेत बेटा? इन्नर इलेक्ट्रॉन. तर आता बघा, सील्डिंग इफेक्ट आपण कशाला म्हणतो? सील्डिंग इफेक्ट कशाला म्हणतो? आता हे न्यूक्लियस आहे बेटा, न्यूक्लियस, आणि हे आहे तुमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा काय आहे बघा, डिक्रीज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. डिक्रीज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ड्यू टू कुणामुळे बेटा? इन्नर इलेक्ट्रॉनमुळे. कुणामुळे बेटा? इन्नर इलेक्ट्रॉनमुळे. कुणामुळे बेटा? इन्नर इलेक्ट्रॉनमुळे. तर बघा, ह्या न्यूक्लियसमधलं आणि ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमधलं, हे न्यूक्लियस आणि जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे तर ह्याच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणे बेटा? डिक्रीज होणे. कुणामुळे बेटा? इन्नर इलेक्ट्रॉनमुळे. त्यालाच म्हणतो आपण बेटा सील्डिंग इफेक्ट. तर ह्याला आपण डिनोट केलं जातं बेटा सिग्मानं. कशाने डिनोट केलं जातं? सिग्मानं. आता बघा, हा इलेक्ट्रॉनमध्ये काय असतं बेटा? रिपल्शन असतं. न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉनमध्ये काय असतं बेटा? अट्रॅक्शन असतं. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण काय बघितलं? इलेक्ट्रॉनमध्ये काय असणार? रिपल्शन. आणि इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये काय असेल बेटा? अट्रॅक्शन. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर बघा, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉनमध्ये काय असेल बेटा? रिपल्शन असेल. आणि हा इलेक्ट्रॉनमध्ये पण काय असेल बेटा? रिपल्शन असेल. आता हा इलेक्ट्रॉन काय करेल बेटा? ह्या इलेक्ट्रॉनला काय करेल? रिपेल करेल. परत हा इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉनला काय करेल बेटा? रिपेल करेल. आणि हे ह्याने एकमेकाला जर रिपेल केले तर ह्या न्यूक्लियसचं आणि ह्या इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होत असतं बेटा? कमी होत असतं. अट्रॅक्शन काय होत असतं? कमी होत असतं. कारण की हा इलेक्ट्रॉन थोडा दूर फेकला जाऊ शकतो. हा इलेक्ट्रॉन कुठे फेकला जाऊ शकतो? दूर. तर हा इलेक्ट्रॉन दूर फेकला जाऊ शकल्यामुळे तर ह्या न्यूक्लियसचं आणि या इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होतं बेटा? कमी होत असतं. तर हे अट्रॅक्शन जे कमी झालेलं आहे त्यालाच म्हणतो बेटा आपण सील्डिंग इफेक्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? सील्डिंग इफेक्ट. तर ही मी तुम्हाला काढलेलं आहे बेटा लिथियमचं एक्झाम्पल. जसं लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा? 3. तर कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s1. हे बघा, ह्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 2. आणि ह्याच्यामध्ये किती झालं बेटा? 1 इलेक्ट्रॉन. तर ही इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉनला रिपेल करेल, हा इलेक्ट्रॉन ह्याला रिपेल करेल. म्हणून ह्या न्यूक्लियसचं आणि ह्या इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होईल बेटा? डिक्रीज होईल. म्हणून त्यालाच म्हणतो आपण बेटा सील्डिंग इफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? सील्डिंग इफेक्ट. तर बघू आपण ह्याची डेफिनेशन वगैरे काय आहे. डेफिनेशन बघा काय म्हणते. बघा डेफिनेशन काय म्हणते. डिक्रीज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होते बेटा? डिक्रीज बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ड्यू टू. आता कुणामुळे बघा? ड्यू टू इन्नर इलेक्ट्रॉनमुळे. कुणामुळे बेटा? इन्नर इलेक्ट्रॉनमुळे काय होतं बेटा? न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होतं? डिक्रीज. तर ही इन्नर इलेक्ट्रॉन काय करतील बेटा? इन्नर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनला काय करतील बेटा? रिपेल करतील. आणि हे रिपेल केल्यामुळं या न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होतं असतं बेटा? डिक्रीज होतं असतं. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होतं असतं? डिक्रीज. आता थोडंसं लक्ष द्या. आपण जर पॉईंट नंबर 1 जर बघितलं, तर आता मला सांगा ह्याच्यामध्ये आता ह्या सील्डिंग इफेक्टमध्ये एकतर इन्नर इलेक्ट्रॉन पण काय असतील बेटा? इन्क्लूड असतील. कुठले इलेक्ट्रॉन? इन्नर इलेक्ट्रॉन. कुठले इलेक्ट्रॉन बेटा? इन्नर इलेक्ट्रॉन. आणि दुसरे असतील तुमचे बेटा आउटर इलेक्ट्रॉन. कुठले बेटा? आउटर इलेक्ट्रॉन. जरी इन्नर इलेक्ट्रॉनच नसतील तर इन्नर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनला रिपेल करतील का रे बेटा? नाही. मग हे इन्नर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनला काय करतील? रिपेल करतील. आणि आउटर इलेक्ट्रॉनला रिपेल केल्यामुळं ह्या न्यूक्लियसमधलं आणि ह्या इलेक्ट्रॉनमधलं अट्रॅक्शन काय होतं बेटा? कमी होत असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये इन्नर इलेक्ट्रॉन आणि आउटर इलेक्ट्रॉन दोन्ही पण काय आहेत रे बेटा? इन्क्लूड आहेत. दोन्ही पण काय ह्याच्यामध्ये? इन्क्लूड आहेत. दोन्ही पण काय बेटा ह्याच्यामध्ये? इन्क्लूड वगैरे आहेत. हे दोन्ही पण ह्याच्यामध्ये काय? इन्क्लूड. जर आपण हायड्रोजनसाठी जर बघितलं बेटा, कोणासाठी रे बेटा? हायड्रोजनसाठी. जर आपण एक्झाम्पल बघितलं आपण हायड्रोजनसाठी, तर मला सांगा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे बेटा? 1.
त्याचं कॉन्फिगरेशन काय येईल बेटा 1s1 येईल. जर आपण ह्याचं जर स्ट्रक्चर काढलं हायड्रोजनसाठी, जर बघा आपण जर वगैरे ॲटमचं स्ट्रक्चर काढलं तर हे झालं तुमचं न्यूक्लियस आणि हे झालं तुमचं बेटा त्याच्यामध्ये काय झाली फर्स्ट वगैरे काय झालं तुमचं ऑर्बिट. आता हे झालं तुमचं फर्स्ट ऑर्बिट. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये काय असतील बेटा तुमचा एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल, एकच इलेक्ट्रॉन. तर मला सांगा आपण थोडं ह्याच्यामध्ये काय करूयात बेटा लार्ज वगैरे स्ट्रक्चर वगैरे काय करण्याचा प्रयत्न करूयात. आपण जर आता बघितलं हा आहे तुमचा बेटा न्यूक्लियस आणि ही आहे तुमची बेटा एकच वगैरे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे बेटा तुमची वगैरे ऑर्बिट ह्याच्यामध्ये काय बेटा तुमची प्रेझेंट वगैरे आहेत, एकच सेल वगैरे आहे तुमची प्रेझेंट. आता हा आहे तुमचा एकच इलेक्ट्रॉन. तर ह्या न्यूक्लियस आणि हे इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वगैरे प्रेझेंट आहेत का रे बेटा नाही आहेत. म्हणजे हे इलेक्ट्रॉन ह्याला रिपेल करतील का रे बेटा नाही आहे. मग ह्याच्यामधलं अट्रॅक्शन कमी होईल का रे बेटा नाही आहे. म्हणून आपण हायड्रोजनच्या केसमध्ये जर बघितलं तर हायड्रोजनच्या केसमध्ये शिल्डिंग इफेक्ट डज नॉट शो. काय म्हणतो आपण बेटा शिल्डिंग इफेक्ट काय म्हणतो बेटा आपण शिल्डिंग इफेक्ट नॉट शो. शिल्डिंग इफेक्ट काय म्हणतो बेटा ह्याच्यामध्ये नॉट शो. म्हणजे हायड्रोजनच्या केसमध्ये शिल्डिंग इफेक्ट काय होईल रे बेटा नॉट शो होईल, नॉट शो. कारण की ह्याच्यामध्ये इनर इलेक्ट्रॉन आहेत फक्त आणि फक्त आउटर इलेक्ट्रॉन आहेत. तर ह्याच्यामध्ये एकमेकांमध्ये काय होणार नाही बेटा रिपल्शन होणार नाही. आणि रिपल्शन होत नाही म्हणून ह्याच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट ऑब्झर्व होणार नाही. कोणामध्ये बेटा हायड्रोजनच्या केसमध्ये. आता बघा जर सेम आपण जर एक्झाम्पल बघितलं समजा हे टीचर वगैरे काय करत आहेत बेटा तुम्हाला शिकवत आहेत क्लासमध्ये, टीचर वगैरे काय करत आहेत तुम्हाला शिकवत वगैरे आहेत. हे समजा पहिली बेंच आहे, पहिल्या बेंचला कोणी डिस्टर्ब करणार आहे काय नाही. सेकंड बेंच आहे तर सेकंड बेंचला कुठली बेंच डिस्टर्ब करणारी असेल फर्स्ट बेंच. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर थर्ड बेंच असेल, थर्ड बेंचला पुढच्या दोन बेंच काय करतील डिस्टर्ब. नंतर फोर्थ बेंच असेल तर या सगळ्या बेंचेस काय करतील डिस्टर्ब. आणि एकदम जर तुम्ही लास्टच्या बेंचवर बघितलं तर लास्टची बेंच वगैरे आहे तर त्याला सगळ्याच बेंच काय करतील ह्याला काय करतील बेटा डिस्टर्बन्स तयार करतील. तर अशाच एक काय बेटा शिल्डिंग इफेक्ट आहे. जेव्हा तुम्ही क्लासमध्ये एकदम शेवटच्या बेंचवर बसता, एकदम शेवटच्या बेंचवर तर तुम्हाला सगळ्या बेंचेस काय करतील बेटा डिस्टर्ब वगैरे करतील. पण तुम्ही जर पहिल्या बेंचवर जर बसलात तर तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार असेल का रे बेटा नाही. म्हणजे असंच आहे जेवढं तुम्ही दूर 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 जाचाल जेवढा बेंच वाढत जातील तेवढा शिल्डिंग इफेक्ट काय होईल जातं बेटा वाढत जाईल. तर तसंच आहे आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये. जर आपण पिरियोडिक टेबलमध्ये जर बघितलं एक तर टॉप टू बॉटम आणि लेफ्ट टू राईटमध्ये जर बघितलं. आता जर बघितलं आपण कुठं आहे बेटा टॉप टू बॉटमचं जर बघितलं टॉप टू बॉटम तर मला सांगा टॉप टू बॉटम जर बघितलं आपण तर टॉप टू बॉटम काय होत असतं रे बेटा समजा हा तुमचा न्यूक्लियस आहे आणि ही आहे तुमच्या सेल, हे काय तरी बेटा तुमच्या सेल. तर बघा टॉप टू बॉटम येताना नंबर ऑफ सेल काय होत असतात तुमच्या अशा वाढत असतात. तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वाढत जातात, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वाढत जातात, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वगैरे वाढत जातात. जे काही तुमचे इलेक्ट्रॉन काय होत असतात बेटा वाढत जातात. तर ह्या इलेक्ट्रॉनचं ह्याच्यासोबत रिपल्शन जास्त, परत ह्याचं रिपल्शन जास्त, परत ह्याचं रिपल्शन जास्त, परत ह्याचं रिपल्शन जास्त, परत ह्याचं रिपल्शन जास्त. आणि ह्या न्यूक्लियसचं आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होईल बेटा लेस होईल. काय होईल बेटा लेस. आणि जेवढं अट्रॅक्शन लेस होईल तेवढा शिल्डिंग इफेक्ट काय असेल बेटा जास्त. शिल्डिंग इफेक्ट काय असेल बेटा तुमचा जास्त. शिल्डिंग इफेक्ट काय असेल तुमचा जास्त. म्हणून जर आपण टॉप टू बॉटम जर बघितलं तर शिल्डिंग इफेक्ट काय होत जाईल बेटा वाढत जाईल. का कारण की ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल काय होतात बेटा वाढतात. नंबर ऑफ सेल काय होत असतील तुमच्या इन्क्रीज होतात. आणि नंबर ऑफ सेल जर इन्क्रीज झाल्या तर देन काय होत असतं बेटा देन इलेक्ट्रॉनचं रिपल्शन काय होत असतं बेटा लेस होत असतं. इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होतं बेटा लेस होईल. इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होईल बेटा इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होईल बेटा तुमचं इन्क्रीज होईल. आणि इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जर इन्क्रीज झालं आणि हे न्यूक्लियसचं आणि कुणाचं तरी बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. कुठला बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट सेलमधला इलेक्ट्रॉन. कुठला रे बेटला लास्ट सेलचा इलेक्ट्रॉन. तर न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होत असतं बेटा अट्रॅक्शन काय होत असतं डिक्रीज. हे अट्रॅक्शन वगैरे काय झालं बेटा डिक्रीज. तर अट्रॅक्शन डिक्रीज झालं तर शिल्डिंग इफेक्ट काय होत असतो बेटा इन्क्रीज. शिल्डिंग इफेक्ट काय होत असतो इन्क्रीज. आता बघणार होतो आपण कुठं बेटा लेफ्ट टू राईटच्या केसमध्ये. आता ह्या केसमध्ये जर बघितलं आपण तर काय होतं समजा तुमची वगैरे पीची वगैरे सेल आहे. तुमचं बोरॉनचं जर कॉन्फिगरेशन बघितलं तर 2p1 NS2 2p1 वगैरे आहे. ह्याच्यामध्ये पीमध्ये किती इलेक्ट्रॉन गेलं 1. नंतर जर बघितलं कार्बनसाठी NS2 NP2 झालं. त्याच्यानंतर नायट्रोजनसाठी झालं NP3 झालं. त्याच्यानंतर ऑक्सिजनसाठी झालं NP4 झालं. त्याच्यानंतर फ्लोरिनसाठी झालं NP5 झालं. त्यासाठी निऑनसाठी काय झालं NP6. म्हणजे एकाच सेलमध्ये काय होत असते बेटा तुमचे इलेक्ट्रॉन काय होत असते जात असतात एकाच सेलमध्ये. आणि ह्याच्यामध्ये प्रोटॉन पण काय होत असतात बेटा तुमचे वाढत असतात. हे प्रोटॉन वाढत झाले आणि इलेक्ट्रॉन पण वाढत गेलं तर ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन काय होतं बेटा अट्रॅक्शन काय होत असतं तुमचं वाढत असतं. अट्रॅक्शन काय होत असतं वाढत असतं. आणि हे अट्रॅक्शन जर वाढत गेलं आपण तर अट्रॅक्शन जर वाढत गेलं तर ह्या ठिकाणी अट्रॅक्शन वाढलं तर सेल वाढतच नाहीत. सेल वाढत नाहीत म्हणून ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर शिल्डिंग इफेक्ट काय होत असतो बेटा कमी होत असतो. शिल्डिंग इफेक्ट काय होत असतो कमी. पण
पण जर एक स्टेजच्या नंतर बघितलं, आता मी म्हणलं हा माझा आवाज तुम्हाला ऐकू येत आहे, तुम्ही जर अजून थोडं पुढं गेलात तर थोडा कमी ऐकू आवाज येईल, अजून तुम्ही थोडं पुढं गेलात तर अजून थोडं कमी येईल, तुम्ही जर खूप 1 किलोमीटर जर दूर गेलात तर एक टाईम असा येईल ज्या ठिकाणी माझा आवाज काय होईल रे बेटा, एकदम कॉन्स्टंट होईल, म्हणजे तिथून माझा आवाज तुम्हाला ऐकू येणारच नाही. म्हणजे एक स्टेज अशी येईल की त्या स्टेजमध्ये एकदम आवाज माझा काय होईल बेटा, 0 होईल. म्हणजे तुम्ही कितीतरी दूर जावा, नंतर किती बी दूर गेलात तुम्ही तर माझा आवाज काय होईल रे बेटा, कॉन्स्टंट होईल. काय होईल बेटा, कॉन्स्टंट. म्हणजे अशाच प्रकारचं ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सेलच्यामध्ये एकाच सेलमध्ये काय होतात बेटा, इलेक्ट्रॉन काय होत असतात, वाढत असतात. तर एकाच सेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढत गेल्यामुळे एक टाईम असा येतो तर लेफ्ट टू राईट जाताना शिल्डिंग इफेक्ट काय होतं बेटा, कॉन्स्टंट होत असतो. काय होत असतो बेटा, कॉन्स्टंट. कारण ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल वाढत नाहीत, एकाच सेलमध्ये इलेक्ट्रॉन जात असतात आणि एकाच सेलमध्ये इलेक्ट्रॉन गेल्यामुळे ह्याच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट काय येत असतो बेटा, कॉन्स्टंट वगैरे येत असतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो टॉप टू बॉटम येताना शिल्डिंग इफेक्ट काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. टॉप टू बॉटम येताना शिल्डिंग इफेक्ट काय होतो, इन्क्रीज. आणि लेफ्ट टू राईट जाताना जर बघितलं तर लेफ्ट टू राईट जाताना काय होत असतो, कॉन्स्टंट. काय होत असतो, कॉन्स्टंट. तर हे झाला बेटा तुमचा शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट आपण बघितला, हायड्रोजनच्या केसमध्ये शिल्डिंग इफेक्ट शो वगैरे करत नाहीत. ह्याच्यामध्ये इनर इलेक्ट्रॉन आणि आउटर इलेक्ट्रॉन दोन्ही पण काय असतात बेटा, इन्क्लूड असतात. जेवढे इनर इलेक्ट्रॉन वाढतात तेवढं अट्रॅक्शन काय होतं, रिपल्शन काय होतं बेटा, वाढतं. आणि शिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा, जास्त असतो. शिल्डिंग इफेक्ट काय असतो, जास्त. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं नेक्स्ट पॉईंट जर बघितलं तर तुमचा नेक्स्ट पॉईंट वगैरे जे आहे तर तुमचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे बेटा. कुठला आहे बेटा तुमचा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. हे आहे तुमचं बेटा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय आहे बघू आपण. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर बघितला तर आता बघा काय आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जलाच म्हटलं जातं बेटा झेड इफेक्टिव्ह. काय म्हटलं जातं बेटा, झेड इफेक्टिव्ह. यालाच म्हटलं जातं बेटा झेड इफेक्टिव्ह. आता मी जर बघितलं, आता बघा लक्ष द्या, समजा वगैरे हे आहे तुमचं वगैरे न्यूक्लियस वगैरे आहे, न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर वगैरे आहे हा तुमची ऑर्बिट आहे, त्याच्यानंतर बघा सेल वगैरे आहेत, त्याच्यानंतर तुमचे आहे बेटा हे नेक्स्ट सेल वगैरे तुमचे अशा प्रेझेंट वगैरे आहेत. त्याच्यानंतर अजून एक तुमची बेटा अशी वगैरे काय तुमची सेल वगैरे काय बेटा प्रेझेंट आहे. आता बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर आपण बघायला गेला बेटा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय म्हणतो बघा. आता ह्याच्यामध्ये बेटा शिल्डिंग इफेक्ट पण पॉसिबल आहे. जसं आपण जर बघितलं की आता ह्याच्यामध्ये जर बघितलं हे इलेक्ट्रॉन वगैरे तुमचे प्रेझेंट असतील. काय प्रेझेंट असतील बेटा, इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन वगैरे ह्याच्यामध्ये काय असतील बेटा, प्रेझेंट असतील. परत हे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय असतील तुमचे प्रेझेंट असतील, जे काय असतील तुमचे इलेक्ट्रॉन. तर ह्या इलेक्ट्रॉनमध्ये न्यूक्लियसमध्ये काय असतील बेटा, अट्रॅक्शन वगैरे काय असेल बेटा, प्रेझेंट असेल. आता काय म्हणतो बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतो बघा. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आफ्टर शिल्डिंग इफेक्ट, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट झाल्याच्या नंतर जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यालाच म्हणतो बेटा आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्यालाच काय म्हणतो बेटा आपण, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता बघा समजा हे साईज वगैरे काय आहे बेटा, एकदम साईज तुमची स्मॉल आहे आणि हे साईज काय आहे बेटा तुमचं एकदम काय आहे, लार्ज आहे. आता ह्याच्यामध्ये साईज जर वगैरे स्मॉल असेल तर ह्याच्यामध्ये ह्या न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शनच काय असेल बेटा, जास्त असेल. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं साईज लार्ज असल्यामुळे न्यूक्लियसमधील इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन काय असेल बेटा, ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन काय असेल बेटा, कमी असेल. आणि ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन काय असेल, जास्त. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट झाल्याच्या नंतर जे न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन असतं त्यालाच म्हणतो बेटा आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्यालाच काय म्हणतो आपण बेटा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणून बघा डेफिनेशन काय म्हणतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आफ्टर शिल्डिंग इफेक्ट. आफ्टर काय आहे बेटा तुमचं, शिल्डिंग इफेक्ट. म्हणजे शिल्डिंग इफेक्टच्या नंतर जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल न्यूक्लियसमधील इलेक्ट्रॉनमध्ये त्यालाच म्हणतो बेटा आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. किंवा ह्याला आपण असं म्हणलं जातं नेट पॉझिटिव्ह चार्ज. ह्याला आपण असं म्हणलं होतं नेट पॉझिटिव्ह चार्ज experienced by nucleus and
valence electron, net positive charge experienced by nucleus and valence electron after shielding effect. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट झाल्याच्या नंतर न्यूक्लियसचा आणि इलेक्ट्रॉनचा जे चार्ज आहे त्याच्यामध्ये जो अट्रॅक्शन प्रेझेंट आहे त्यालाच म्हणलं जातं बेटा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. काय म्हणलं होतं त्याला? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता बघा आपण जर बघितलं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमध्ये जर बघितलं तर बघा आता आपण बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे. जर आपण जर बघितलं लेफ्ट टू राईट जात असताना, कुठं जात असताना बेटा? लेफ्ट टू राईट जात असताना. आणि जर आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बघितला टॉप टू कुठून येत असताना बेटा? बॉटमला. आता हे टॉप टू बॉटम येत असताना आणि लेफ्ट टू राईट जात असताना बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आपल्याला काय करायचं बेटा? काउंट वगैरे करायचं आहे. आता जर आपण बघितलं लेफ्ट टू राईट जात असताना आणि टॉप टू बॉटम येत असताना, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं बेटा ह्याच्यामध्ये काय होतं बेटा? तुमची एकच सेल होती पीची. पीमध्ये 1 इलेक्ट्रॉन गेला, नंतर 2 इलेक्ट्रॉन गेले, नंतर 3 इलेक्ट्रॉन गेले, नंतर 4 इलेक्ट्रॉन गेले, नंतर 5 इलेक्ट्रॉन गेले, नंतर 6 इलेक्ट्रॉन गेले. आणि ह्या न्यूक्लियसचं वगैरे हे तुमचे प्रोटॉन वगैरे होतं तर ह्याचं अट्रॅक्शन काय होतं असतं बेटा? वाढत होतं. ह्याचं अट्रॅक्शन काय होत होतं बेटा? इन्क्रीज होत होतं. तर ह्याचं अट्रॅक्शन वगैरे जर जास्त आहे तर आपल्याला ज्या ठिकाणी अट्रॅक्शन वगैरे जास्त आहे आफ्टर शिल्डिंग इफेक्टच्या त्याच्यामध्ये आपला झेड काय असेल बेटा? जास्त असेल. झेड काय असेल बेटा? आपलं जास्त असेल. झेड काय असेल? जास्त. म्हणून जर आपण लेफ्ट टू राईट जर बघितलं, काय बघितलं बेटा? लेफ्ट टू राईट जर बघितलं तर झेड काय होतं तुमचा? इन्क्रीज. म्हणजे ह्या ठिकाणी बेटा तुमचे प्रोटॉन पण काय होतात तुमचे? इन्क्रीज. इलेक्ट्रॉन पण काय होतात तुमचे? इन्क्रीज. आणि हे अट्रॅक्शन काय होणार बेटा तुमचं? वाढत जाणार. अट्रॅक्शन काय होत असतं बेटा तुमचं? वाढत जाणार. जर तुमचं अट्रॅक्शन जर बेटा काय झालं बेटा? वाढलं तर झेड काय होत असतं बेटा तुमचा? इन्क्रीज होत असतो. झेड काय होत असतो? इन्क्रीज. पण जेव्हा आपण टॉप टू बॉटम येतो, टॉप टू कुठे येतो बेटा? बॉटम. टॉप टू कुठे येतो बेटा? आपण बॉटम. टॉप टू बॉटम आल्याच्या नंतर जर बघितलं आपण तर बघा ह्या ठिकाणी नंबर ऑफ सेल काय होतं त्या बेटा? वाढत होत्या. नंबर ऑफ सेल काय होत होत्या बेटा? ह्या ठिकाणी वाढत होत्या. आणि नंबर ऑफ सेल जर ह्या ठिकाणी वाढत गेलेले आहेत तर मला सांगा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन काय होतं असतं बेटा? कमी होत होतं. इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस अट्रॅक्शन काय होत असतं? कमी. मग नेट पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यावर एक्सपिरियन्स असेल का रे बेटा? नाही आहे. म्हणजे तुम्ही जर पहिल्या बेंचवर बसलात तर तुमचं सरांचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल? जास्त. तुम्ही जर दुसऱ्या बेंचवर बसलात तुमचं सरांचं अट्रॅक्शन काय असेल? कमी. आणि तुम्ही जर समजा आता तुम्ही तिसऱ्या बेंचवर बसलात तर तुमचं अट्रॅक्शन काय होईल बेटा? कमी होईल. परत तुम्ही चौथ्या बेंचवर आलात तर अट्रॅक्शन काय होईल? कमी होईल. पण जेव्हा तुम्ही शेवटच्या बेंचवर येत असाल तेव्हा अट्रॅक्शन काय असेल बेटा तुमचं? खूपच काय असेल तेव्हा? कमी असेल. खूप अट्रॅक्शन वगैरे तुमचं काय झालं बेटा? कमी झाला. म्हणजे ह्या ठिकाणी असं होत आहे तुमचं झेड इफेक्टिव्ह काय होत आहे बेटा? टॉप टू बॉटम येताना काय होत आहे तुमचं? डिक्रीज होत आहे. टॉप टू बॉटम येताना झेड इफेक्टिव्ह काय होत आहे? डिक्रीज होत आहे. कारण की तुमचं अट्रॅक्शन वगैरे काय होत आहे बेटा? डिक्रीज होत आहे. आणि एक स्टेज अशी येईल की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन एकदम कमी होऊन जाईल. म्हणजे काय होईल बेटा? एकदम कॉन्स्टंट होऊन जाईल. एक स्टेज अशी येईल की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन बिलकुल वगैरे राहणार नाही आहे. म्हणून आपण असं म्हणतो लेफ्ट टू राईट जात असताना झेड इफेक्टिव्ह काय होतं तुमचा? इन्क्रीज वगैरे होत असतो. आणि टॉप टू बॉटम येताना काय होत असतो? डिक्रीज. आणि एका टाईमच्या नंतर काय असतो बेटा? एकदम काय असतो? कॉन्स्टंट वगैरे असतो. एका टाईमच्या नंतर काय असतो? एकदम कॉन्स्टंट. तुमचा जर झेड इफेक्टिव्ह जर बघितला तर झेड इफेक्टिव्ह इक्वल टू काय असतं बेटा? झेड इक्वल टू काय असतं बेटा? झेड मायनस काय असतं बेटा? सिग्मा. तर झेड आहे तुमचा बेटा ॲटॉमिक नंबर आणि सिग्मा आहे तुमचं शिल्डिंग इफेक्ट. तर आता वेगळ्या वेळेनं आपण झेड इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे झेड इफेक्टिव्हचे कॅल्क्युलेशन वगैरे तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. म्हणजे त्याचे फॉर्म्युले वगैरे यूज करून वगैरे आपण झेड इफेक्टिव्ह काय करू शकतो बेटा? फाइंड आउट करत असतो. तर आपल्याला बघायचं आहे आता नेक्स्ट बघायचं आहे पेनिट्रेशन पॉवर. काय बघायचं आहे बेटा आता? पेनिट्रेशन पॉवर. आता बघा व्हॉट इज मीन बाय पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर. आता बघा पेनिट्रेशन पॉवर वगैरे काय आहे? पेनिट्रेशन पॉवरबद्दल जर आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय पेनिट्रेशन पॉवर. समजा मी म्हणलं हा न्यूक्लियस आहे, हे त्याचे म्हणजे फर्स्ट सेल आहे. त्याच्यानंतर बेटा मी म्हणलं हा सेकंड सेल आहे. त्याच्यानंतर म्हणलं मी थर्ड सेल आहे. त्याच्यानंतर म्हणलं मी तुमची फोर्थ सेल आहे. तर हे वगैरे ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत बेटा? वगैरे सेल वगैरे प्रेझेंट आहेत. मी म्हणलं ह्याच्यामध्ये आहे तुमचं वगैरे फर्स्टमध्ये जर म्हणलं मी एस आहे, त्याच्यानंतर आहे म्हणलं पी, नंतर वगैरे डी आणि त्याच्यानंतर एफ. तर बघा पेनिट्रेशन पॉवर काय आहे? पेनिट्रेशन पॉवर काय आहे? अट्रॅक्शन ऑफ सबसेल टुवर्ड्स न्यूक्लियस is called
इज कॉल्ड पेनिट्रेशन पॉवर. इज कॉल्ड पेनिट्रेशन पॉवर. यालाच काय म्हणतो बेटा आपण पेनिट्रेशन पॉवर. म्हणजे अट्रॅक्शन वगैरे जर बघितलं, ज्याचं अट्रॅक्शन वगैरे जास्त आहे त्याची पेनिट्रेशन पॉवर काय असते बेटा जास्त. आता न्यूक्लियसच्या जवळ जर बघितलं तर कोण आहे रे बेटा यस आहे. कोण आहे बेटा यस. त्याच्यानंतर कुठलं आहे बेटा तुमचं पी वगैरे आहे सबसेल. त्याच्यानंतर कोण आहे बघा तुमचं नंतर आहे तुमचे डी सबसेल आणि त्याच्यानंतर आहे बेटा तुमचे काय म्हणलं एफ सबसेल. तर न्यूक्लियसच्या जवळ एकदम अट्रॅक्शन कोणासोबत जास्त आहे तुमचं एस सोबत. नंतर कोणासोबत आहे पी सोबत. नंतर आहे तुमचं डी सोबत आणि नंतर आहे कोणासोबत एफ सोबत. आता हे झालं तुमचं पेनिट्रेशन पॉवरची काय झाली बेटा ऑर्डर. आणि जर सेम आपण जर ॲज इट इज ऑर्डर जर बघितली तर तुमची ऑर्डर येत असते बेटा शिल्डिंग इफेक्टची. कोणाची येत असते शिल्डिंग इफेक्ट. तर शिल्डिंग इफेक्ट जरी बघितलं आपण तर शिल्डिंग इफेक्टची ऑर्डर जर बघितलं तर शिल्डिंग इफेक्ट कोणामध्ये वगैरे जास्त असतो. समजा वगैरे तुमचा यस वगैरे खूप मोठासा स्पेरिकल असतो तर यसमध्ये शिल्डिंग इफेक्ट काय झाला जास्त. त्याच्यानंतर कोण आहे तुमचा पी आहे. त्याच्यानंतर वगैरे कोण असेल तुमचा बेटा डी आहे आणि त्याच्यानंतर कोण आहे बेटा तुमचा एफ. तर शिल्डिंग इफेक्टची जी ऑर्डर काय झाली बेटा हे झाली आणि पेनिट्रेशनची पॉवर पण ऑर्डरची काय झाली बेटा हे झाली. तर बेटा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं शिल्डिंग इफेक्ट बघितला. त्याच्यानंतर बघितला झेड इफेक्टिव्ह बघितला. त्याच्यानंतर बघितलं आपण पेनिट्रेशन पॉवर. अट्रॅक्शन ऑफ सबसेल टुवर्ड्स द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण बेटा पेनिट्रेशन पॉवर. तर ही आहे तुमची बेटा पेनिट्रेशन पॉवर. नंतर बघितलं आपण काय बघितलं झेड इफेक्टिव्ह. त्यालाच म्हणतो आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज लेफ्ट टू राईट जाताना काय होतो बेटा वाढत जातो आणि टॉप टू बॉटम येताना काय होत असतो कमी होत असतो. त्याच्यानंतर बघितलं आपण बेटा शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट वगैरे ॲक्च्युली काय आहे तुम्ही वगैरे तुमच्या क्लासचं आणि लास्ट बेंचचं एक्झाम्पल वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता. लास्ट बेंचवर बसलात तर तुमचं अट्रॅक्शन काय झालं कमी. पहिल्या बेंचवर बसलात तर तुमचं अट्रॅक्शन काय झालं बेटा जास्त. तर अशा प्रकारचे आपण काय बघितलेले आहेत बेटा सगळ्या गोष्टी वगैरे काय केलेल्या आहेत आपण बघितलेल्या आहेत. आणि थँक्यू बेटा.